नमस्कार, मी पत्रकार वकील. नाही आहे, मी पत्रकारच, वकील माझं आडनाव आहे. पण तुमच्यासाठी घेऊन आलोय मी कॉमेडीची ब्रेकिंग न्यूज, जिचं नाव आहे ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू बाय फू, 2 फूल 1 हाफ, पावर्ड बाय ऑफिसर चॉईस पॅकेज ड्रिंकिंग वॉटर. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये विनोदावर चर्चा करण्यासाठी, आपल्या विनोदवीरांना मार्क्स देण्यासाठी, टेडीबेअर देण्यासाठी, चॉकलेट देण्यासाठी मान्यवर आलेले आहेत. परीक्षकांचं स्वागत करूयात. रेणुकाताई शहाणे आणि निर्मितीताई सावंत. आणि ब्रेकिंग न्यूज स्वागत करूयात काल आपण निवडलेल्या आपल्या परीक्षकांचं. आणि आता पुढची ब्रेकिंग न्यूज. व्यवहारातले चाराणे बंद झाले. नाही, त्याचा परिणाम आमच्यावर काही नाही झाला, पण काही लोकांच्या मनावर मात्र त्याचा फार परिणाम झालाय. तर आयुष्यभर साठवलेली चाराण्याची नाणी घेऊन एक आजोबा गेलेत बँकेत. आता बघूयात बँकवाल्यांचं काय म्हणणं आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आजच्या आपल्या पहिल्या चॅलेंजर जोडीचं, अतुल तोडणकर आणि अदिती सारंगधर. माझ्या घरासमोरच्या बँकेत चाराणे मला भरायचेत, पोट भरून साठवलेले चाराणे बँकेत भरायचेत. माझ्या घरासमोरच्या बँकेत चाराणे मला भरायचेत. अरे रामा, अरे बँकेत आज कुणीच कसं नाही, सगळे खपले की काय बँकेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. मी काय म्हणतो, ओ माय गॉड, तुमच्यामुळे माझी गिनती चुकली, काउंटिंग चुकलं. आता मला परत मोजावं लागणार. 1 2 3 4 5. मी काय म्हणतो, हे तुम्ही मध्ये मध्ये नाही आव काय करता. ती की नाही माझी काउंटिंगची स्टाईल आहे. म्हणजे काय, काउंटिंग पण होतं आणि एक्सरसाइज पण होतो. चालेल चालेल चालेल. मी काय म्हणतो, हे बँकेत कॅशियर कोण आहे. आय एम अ कॅशियर इन द बँकिंग वर्ल्ड. काय काम आहे तुमचं. अरे बँकेत आणखी काय काम असणार आहे. बँकेत पैसे भरायला आलोय मी. कुठेत पैसे. हे काय. अगं बाई, पोतं भरून पैसे. पावल्याची पावल्या. बावल्या घेऊन खेळण्याच्या दुकानात जायचं, बँकेत कशाला आलात. अरे बावल्या नाही, पावल्या पावल्या. चवन्नी चाराने, चाराण्याची कोंबडी, बाराण्याचा मसाला, त्यातले चाराने. ओ माय गॉड, ओल्ड मॅन, तुमच्याकडे चाराणे आहेत. मला दाखवा ना, दाखवा ना, दाखवा ना. काय आहे, लहानपणी मम्मी मला सांगायची चाराणे नावाचा पैसा होता, पण मी तो कधीच पाहिलेला नाही. मला दाखवा ना. आय वॉन्ट टू सी, जस्ट वॉन्ट टू सी. दाखवू दाखवू. मला ना मध्ये जरा गॅप द्या बोलायला. गॅप मध्ये ना मध्ये मध्ये मी बोलेल सुद्धा म्हणतो. चारण, 1 मिनिट, हे घ्या चारण. वर कुठे बघता, इकडे द्या चारण. ओ माय गॉड, सो स्वीट, आय लव्ह यू. थँक्यू. अँड सेम टू यू सुद्धा. तुम्हाला नाही, चाराण्यांना म्हटलं. अरे असं करू नका, घशात जातील गिळले तर चाराण्याच्या बदल्यात पोटाला 4 टाके पडतील. हो, मला सांगा, कुठे मिळाले तुम्हाला हे चाराणे. मिळाले नाही, साठवले लहानपणापासून. हो, तुम्हाला सांगतो, लहानपणी माझी आई आहे ना, मला शाळेत जाताना ना चाराणे द्यायची, चिक्क्या खायला. हो, त्या 25 पैशाच्या 25 चिक्क्या मिळाल्या. 26. 25 पैसा 26 चिक्क्या. 26. कुठल्या मॉल मध्ये होती ही स्कीम. भागाबाईचा मॉल. बागाबाईचा मॉल. भागाबाई, तुम्हाला मी व्यवस्थित समजावून सांगतो. भागाबाई आहे ना, भागाबाई आमच्या शाळेसमोर बसायची. 25 पैशाला 25 चिक्क्या विकायची ती. मग अशी 26 म्हणालात. 26वी आम्ही हप्पायचो. 26वी त्यावेळेस ढापायचो. पोलीस आता आले की काय. फ्रॉड फ्रॉड फ्रॉड. अरे चिक्की पडवण्यामध्ये कसला आलाय फ्रॉड. हे बाला सुलभ मानसिकता आहे, कळलं तुम्हाला. फ्रॉड नाही, फ्रॉडला सुद्धा माहिती आहे. फ्रॉड नाही. कसं माहितीये का, त्यावेळेस ना 25 पैशात ना चिक्क्या मिळायच्या, चणे शेंगदाणे मिळायचे, सायकलचं पंक्चर सुद्धा काढून मिळायचं. 25 पैसे सगळं आम्हाला सगळं 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 मिळून जायचं. आई बाबांनी रद्दी विकायला पैसे दिले ना, चाराण्याचे काढून घेतले. अगं बाई, अफरातफर, चाराण्याचा घोटाळा घोटाळा घोटाळा. अरे चाराण्याचा काय घोटाळा असतो काय. कसं आहे, स्वतःच्याच बापाच्या खिशातून पैसे काढणे याला घोटाळा नाही म्हणत, तर लोकांच्या खिशातले पैसे काढून स्वतःच्याच बापाचे असल्यासारखे वापरणे याला म्हणतात घोटाळा.
लहानपणापासून ना प्रामाणिकपणे असे 4 आणि जमवलेत. हो, त्याचं बँकेत भरायला आलो मी, कळलं मला. चांगलंय चांगलंय, पण त्याचा काही उपयोग नाही आता. का? कारण 4 आणे बंद झाले. 4 बंद झाले? अरे असे कसे बंद झाले? कोणी केले बंद? अहो गव्हर्नमेंटने बंद केले याच महिन्यात. अचानक कसे काय बंद केले? अचानक वगैरे काही नाही, 4 महिन्याच्या टीव्हीवर सांगत होते. तुम्ही पाहत नाही टीव्ही? मी लाख बघतो टीव्ही, हा. पण तो मला दिसत नाही ना. हा? मोती बिंदू झालाय डोळ्यात 4 एवढा. अच्छा, नाही पण पेपर मध्ये सुद्धा छापून येत होतं. वाचत नाही वाटतं पेपर? एवढा मोठा टीव्ही दिसत नाही, पेपर का वाचणार? गप्पा. अरे आजकालचे पेपर ना वाचण्यासारखे नसतातच, फक्त बघण्यासारखेच असतात. त्याच पेपर मध्ये 4 दिवसापूर्वी 4 ओळीमध्ये 4 आणे बंद होणार आहेत असं लिहून आलेलं होतं. गव्हर्नमेंटनी सगळ्यांना कळवलेलं होतं. गव्हर्नमेंट? हा. अरे मग त्या गव्हर्नमेंटला हे कळत नाही का? त्या सगळ्यामध्ये मी पण येतो ते. अरे कोण समजतो कोण स्वतःला हा गव्हर्नमेंट? अरे काय वगळाही लागून गेले का या गव्हर्नमेंट? मला एका शब्दाने कोणी सांगितलं नाही. काय 4 आणे बंद होणार आहेत ही गोष्ट कुणीही कुणालाही बोलावी इतकी महत्वाची वाटली नाही कोणाला. अरे रामा, आता भटजीला ₹1.25 दक्षिणा कशी देणार? म्हणजे शेरा सव्वा शेर आणि अव्वाच्या सव्वा हे शब्द लुप्त होणार की काय? वाह वाह. आणि तुमच्यासारख्या मंदबुद्धी लोकांना पावली कम असं पण म्हणता येणार नाही. हो. नाही, 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 याचं करायचं काय? हा, ते पैसे घेऊन घरी जा, आता त्याचा काहीही उपयोग नाही. कारण काय आहे, तुमच्या 4 आण्याच्या चिक्क्यांच्या जागी आता चॉकलेट आली आहेत 40 रुपयाची. हा? सायकलच्या जागी बाईक्स आल्यात आणि तुमच्या त्या चणे शेंगदाण्यांच्या जागी पिझ्झा आणि बर्गर आलेले आहेत. तेव्हा आता याचा काही उपयोग नाही, घरी घेऊन जा. हे घरी घेऊन जाऊ? हा. अरे देवा, म्हणजे ह्यांच्या बरोबर मला पण किंमत नाही काय? ओळमान ओळमान काय, ओळमान, काय? तुमचे 4 आणे. नाही, हे तुझ्याकडेच ठेव, माझी आठवण म्हणून. मी काय करू याचं? मी आता 1000च्या नोटा साठवते. नाही, साठव, हा साठव. 1000च्या नोटा सुद्धा साठव. हा. त्या 1000च्या नोटांसोबत ना हे माझे 4 आणे ठेव, कारण कालांतराने तुझ्या 1000च्या नोटेला सुद्धा 4 आणे एवढीच किंमत येणार आहे, कळले? बघूयात परीक्षकांना कसा वाटला हा act. रेणुकाताई. क्या बात. रेणुकाताई. उत्तम लिहिलेलं स्क्रिप्ट आणि उत्तम परफॉर्म केलेलं स्क्रिप्ट, खूपच छान. निर्मितीताई. काय बोलू रे तुम्हाला मी दोघांनाही. खूप छान केलं तुम्ही, खूप छान केलं. आणि आता बघूयात परीक्षक तुम्हाला काय देतात, म्हणजे किती गुण देतात. 10 पैकी 10. रेणुकाताई. प्रश्नच नाही. 10 पैकी 10. निर्मितीताई. 10 पैकी 10. मागच्या आठवड्यातले 30, आत्ताचे 30 म्हणजे 60 गुण. क्या बात आहे, जोरदार टाळ्या. आणि आता आणखीन एक सरप्राईज बसायचंय सिंहासनावर. जोरदार टाळ्या.